चला पंचांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाशी वादावाद आपण करू शकत नाहीये. चला नवीन फलंदाज जायचं आपल्याला. चला पंच त्या फलंदाजाला आपण जायला सांगा, कारण की प्रोफेशनल पंच आहेत आणि याच्यासाठी आपण रिव्ह्यू नाही घेऊ शकत आणि तिथं काय पाहू शकत नाही. हा पंचांचा निर्णय होता. नवीन फलंदाज मात्र दाखल झालाय. इंडियट नंबर 3 सिद्धू भोईर. हा सिद्धू भोईरने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली केली होती. तो सिद्धू भोईर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळते. खातं ओपन झालं नाही टीमचं. प्रिस्की 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ बॅटिंग करता आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला पहिलाच बॉल स्पेल आपल्याला फेकताना पाहायला मिळते. गोलंदाज अफान पटेल मॅन ऑफ द मॅचचा हकदार झाला होता. मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. हा चेंडू समोर केलेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल दन दन करीत सीमारेषे बाहेर येतोय चौकार. प्रमोद मंडप डेकोरेशन वाला, प्रमोद मंडप डेकोरेशन वाला साऱ्यांच्या मनात ठसून गेला. याची तोडच नाही कोणाला, याची तोडच नाही कोणाला. प्रमोद मंडप पेंढरवाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती चौकार लगावलाय सिद्धू भोईरने. लो फुल टॉस. इथं मात्र अतिरिक्त रन तर मिळणार. पाहूया. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि पंच आमच्याकडे वळतात. इटचा वाहिद हा खराब चेंडू म्हणजेच नो बॉल आहे. तर 1+1 2 धावा तर अगोदरच मिळाल्यात. आणि प्लेट असेल, संधी असेल, नामी संधी असेल फलंदाजाला. इथं मात्र संधी घ्यावी लागेल. उघडे डोला पहा नीट आहे. प्री हिट. पहिला जरी फलंदाज तंबूच्या आसरा आला असला तरी मात्र सिद्धूने चांगली फलंदाजी केली. अप्पानी मात्र पहिला चेंडू सुरेख फेकला. त्याच्यानंतर मात्र लगेच चौकार लगावला सिद्धू भोईरने. त्याच्यानंतर मात्र अप्पांचा नियंत्रण नाही ठेवू शकला गोलंदाजीमध्ये. प्रीट बॉल आहे. समोर फलंदाज राकेश पाटील असेल. राकेश पाटील तो नॉन स्ट्राईक फलंदाज होता, तो आता मात्र स्ट्राईकला आलाय. पाहूया राकेश पाटील काय करतो. हा चेंडू पुन्हा वाईट लेग स्टंप सरून जाणारा चेंडू. पुन्हा फ्रीटची संधी असणार आहे. नो बॉल अजूनही कायम आहे. पहिला वाईटचं मात्र एक धाव ऍड केली जाईल, परंतु जी फ्रीट आहे तो मात्र अजूनही कायम आहे. आकाश पाटीलला संधी घ्यावी लागेल. संधीचा फायदा उठवावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. भरपूर गॅप मोठा आहे. 30 सर्कलच्या मध्ये 9 क्षेत्ररक्षक पाहतो आपण. पूर्ण मैदान खाली दिसतो. इथं मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला गेला. आता राऊंड कार्पेट केलून काढलाय. वाईडिश लॉंगावर क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. जबरदस्त वापसी पाहायला मिळते अप्पान पटेलची. ज्या फ्रीट बॉल होता त्याच्यावरती काय ब्लॉकर मध्ये चेंडू फेकले गेला आणि मात्र पूर्णपणे खोदून काढला आकाश पाटीलने. राकेश पाटीलने सॉरी. यावेळी मात्र सिद्धू भोईर असेल डावखुराताचा फलंदाज. सिद्धू भोईर त्याच्या बॅट मधून आपण पाहिला जसा आला तसा मात्र चौकार लगावला होता. तो सिद्धू भोईर डावखुराताचा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. अप्पांचा पुढचा बॉल. इथं मात्र पॉइंटला केलून काढलाय. आउटफिट पास होती. चेंडू अडवला गेला मात्र पायामध्ये. सिंगल मिळेल फक्त या बॉलवरती. निश्चित जर पायामध्ये जर चेंडू अडला नसता तर चेंडू मात्र सीमारेषा गाठली असती. एक धाव मिळाली या बॉलवरती. टोटल पाहायला मिळेल धावपलकावरती धावा लागल्या गेल्या तर 9 धावा. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना मात्र प्रिस्की 11 आई गावदेवी 12-13 संघ नागाव हा खेळताना पाहायला मिळते. पहिल्या सत्र पाहतो आपण. ओवी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं या संघाला. आणि तो संघ मात्र पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. अप्पांचा पुढचा चेंडू असेल. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये चेंडू आहे परंतु एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
आणि पाहता पाहता पाहूया काय घडलं गेलं. दुसरी कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला विचार केला होता धावायचं की नाही धावायचं. इथं मात्र धोका निर्माण झाला असता फलंदाजाला, खास करून राकेश पाटीलला. अंतिम क्षणाला मात्र दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावाच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लागल्या जातील. 1 गडी बाद 11 धावा. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. इथं मोठा फटका जर आला, षटकार आला तर 17 धावा, चौकार आला तर 15 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारू शकतो. परंतु ओवे संघासाठी हा चेंडू फार महत्वाचा असेल. तर एखादा डॉट चेंडू गेला तर रन रेट थोडासा कमी ठेवू शकतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि इथे मात्र मोठे फटके मारण्याची नामी संधी असते फलंदाजाला. पाहूया. फुलटॉस लेग डीप पाईन लेगला बॉल जाईल मात्र सीमा रेषेबाहेर. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तरी अंतिम 5 चेंडूवरती चांगली धावसंख्या उभारले. प्रिस्की 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ. खूप चांगली धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पहिल्याचा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र सिद्धू भोईर असेल स्ट्राईक हँडला. नॉन स्ट्राईकला पाहतो आपण राकेश पाटीलला, सलामीचा फलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार असेल सोहेल पटेल. दुसरं षटक फेकण्यासाठी सोहेल पटेल याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल सोहेल पटेलला, कारण समोर एक विस्फोटक फलंदाज सिद्धू भोईर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. इथं मात्र हुक केलाय. पाहूया मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचू शकलाय. परतावं लागेल मात्र सिद्धू भोईरला. सुपली सोन्याची रे रनमध्ये बोला आला नाही आणि हेच कारण मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सिद्धू भोईरला मात्र परतावं लागलं पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात मात्र गोलंदाज सोहेल पटेलची. या पहिल्याच चेंडूवरती मात्र सफलता मिळाली गोलंदाजाला. नवीन फलंदाज सूरज मडवी. जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. पंबल झाले होते परंतु सिंगल धाव मिळते. यावेळेस मात्र 16 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये अगदी संत वातावरण पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याप्रमाणे इथंच मात्र शांत चाललंय. अगदी पटकेबाजी पाहायला मिळत नाही या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडीशी पटकेबाजी पाहायला मिळाली परंतु 2 चेंडू अगदी सुरेख फेकी सोहेल पटेलची. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. राकेश पाटील असेल. बॅटची कडा. पाहूया. चेंडू मात्र फरार होते. चेंडू थांबत नाही. चेंडू जातो सी बाराशे बाहेर. येतोय चौकार. फिर मेरे दिमाग की बत्ती जली.
लागलेत. हा चेंडू मोठा फटका फेकून दिलाय. येतोय धमाका राकेश पाटीलच्या बॅट मधून. दमदार षटकार. तू तो रोलर जबरदस्त राकेश पाटील. हा देखील इथं सुद्धा चेंडू थांबत नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार राकेश पाटीलच्या बॅट मधून. एक षटकार मारला तर 500 रुपयाचे बक्षीस असणार आहे. मारलाय पाहूया. लांबी उंची जास्त लांबी नाही मात्र इथं मात्र फसला गेला. समरा होता. फलंदाज होईल बाद राकेश पाटील. धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली 32 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहिले होते आपण 15 धावा. या षटकामध्ये आणखी षटक महागडं पाहायला मिळालं. सोहेल पटेलचं 17 धावा खर्च केल्या. खास करून आकाश पाटीलने जी फटकेबाजी केली ती पाहणे योग्य होती आणि राकेश पाटीलने. आणि 32 धावा धावफलकावरती 16च्या सरासरीने मात्र धावसंख्या पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या सरासरीने जर धावा काढल्या तर निश्चितच 65 ते 70 धावापर्यंत मजल मारू शकता हा संघ पाहायला मिळतं. पण बॅटिंग करताना संघ मात्र प्रिस्के इलिवान आई गावदेवी 12-13 संघ नागाव त्यांच्या विरोधात मात्र स्टार ववी संघ पाहायला मिळते. स्टार ववी संघाने मात्र टॉस जिंकला होता परंतु फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु तो निर्णय मात्र त्यांचा काही चुकीचा आहे का बरोबर आहे ते समजणार. सुरुवातीला मात्र ताबडतोब फलंदाजी करून दाखवली मात्र या संघाने. इथं मात्र हुक केलाय. बॉल थांबत नाहीये. काय चौकार ना चौकार.
निश्चितच नवीन फलंदाज इन झालाय बंटी पाटील. सकलेन तयार असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला बंटी पाटील. नवीन फलंदाज आलाय. इथं मात्र पाहूया हवेमध्ये आहे अकीब आहे. परतावं लागेल बंटी पाटीलला. तेरे बिन में सकलेन मात्र ऑन द हॅट्रिक वरती असतील. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. पाहूया हॅट्रिक संपादन करतो का. आणि निक माली हा फलंदाज कशा प्रकारे मात्र खेळ करतो आपल्या टीमसाठी. या षटकामध्ये गोलंदाजीने मात्र हवी ठरलाय. गोलंदाजीचं वर्चस्व लागलं या षटकामध्ये. लॉफ उलटस होता अगदी राऊंड कार्पेट केल्या. समोर फिल्डर आहे सम्रा. फक्त सिंगल मिळते या बॉलवरती आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 38 धावा 38. 38 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. सकले गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. समोर फलंदाज स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल सूरज मडवी. हा फलंदाज इथं मात्र हुक केलाय. पेकून दिलाय आउट ऑफ द पार. येतो षटकार सूरज मडवीच्या बॅट मधून. आई राजा सदानंदीचा बोल तुळजा भवानी माते की काय मी आतीन दिसते कधी न काय माझ्या नागात 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 या माझ्या नागात नागात काय आनंद या माझ्या नागात नागात काय आनंद या माझ्या नागात तर खूप चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट मध्ये पाहिली तर 44 धावा धावफलकावरती लागले. 3 षटकाच्या अखेरीस चांगली धावा उभारले. अंतिम चेंडूवरती सूरज मडवीने मात्र हाफ टॅकेटचा बॉल होता फुल केला आणि पाठवला सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका पाहिला आणि धावसंख्येला मात्र आकार आला. धावसंख्येला वेग आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावसंख्येवरती. निक माली असेल स्ट्रायकिंगला. इथं मात्र इनसाइड एज परतावं लागेल निक माली या फलंदाजाला. आपण प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं परंतु नवीन फलंदाज दाखल झालाय किरण मडवी. 44 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इथं मात्र खूप चांगला फटका चांगला आहे परंतु अकीब आहे. थोडीशी मिसपीट झाली होती परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही. सिंगल मिळेल मात्र स्ट्राईक मात्र सूरज मडवी ठेवेल. 45 धावा फलकावरती. अंतिम 4 चेंडू असतील आणि 4 चेंडूवरती मोठे तडाखे मारावे लागतील सूरज मडवीला. चांगला स्कोर बनवावा लागला आपल्या टीमसाठी. 45 धावा 45 रन्स. लॉस्ट फॉर 6 विकेट. 6 विकेट गमावले मात्र परंतु चांगल्या स्थितीमध्ये चांगला स्कोर आतापर्यंत पाहायला मिळते. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. लो फुलटॉस अगदी समोर खेळलाय. पाहूया
एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. किरण मडवी आणि सूरज मडवी असे दोघे मडवी बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात मैदानामध्ये. 47 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ शेष. 3 मध्ये 3 बनल्या तरी 50 धावा कंप्लीट. परंतु 3 मध्ये थांबणार का? 3 मध्ये मोठे तडाखे लागले तर निश्चितच 9 धावा बनवू शकतात. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर फलंदाज सूरज मडवी. इथं मात्र राऊंड कार्पेट अगदी समोर केलेला आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चित करणार. पाहूया सिंगल वेगाने पूर्ण केली. आकिब होता थोडा प्लंबिंग झाला आणि त्याचाच फायदा डबल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावा झाल्या 49. 49 धावा 49. 2 चेंडूचा खेळ शेष. पहिल्या सत्राचा खेळ पाहतो आपण. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते पृथ्वी 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ. संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळते स्टार ओव्हे संघ फिल्डिंगला. 2 चेंडूचा खेळ शेष. इथं मात्र मोठा फटका आकिब आहे. फलंदाज होईल बाद. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 50 धावा कंप्लीट होतात का? 49 रन्स. अंतिम चेंडू शिल्लक असेल. 7 फलंदाज बाद झालेत. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजतैर. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजतैर. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. नवीन फलंदाज प्रितेश पाटील याला 5 संधी मिळाली आहे. 7 फलंदाज बाद झाले. एवढे फलंदाज बाद झाल्यानंतर मागीलचा जो असते फलंदाज यांना जास्त संधी मिळत नसते. परंतु संधी मिळाल्या. इथे मग एखादा मोठा फटका जर लागला तर निश्चितच पुढच्या लढतीसाठी आपल्याला पुढे बढती मिळू शकतो. 49 धावफलकावरती धावा. अंतिम चेंडू. हा चेंडू मात्र फलंदाज बाद आणि धावा मात्र 49 धावा मात्र कंप्लीट कराव्या लागतील. 50 धावांचं लक्ष आहे ओव्हे स्टार ओव्हे संघासमोर. 50 धावा जिंकण्यासाठी बनवावं लागतील स्टार ओव्हे संघाला. वाजव वाजव. जीवाच्या पाड्या मनाला याड बैलगाड्यांचा. मोहन पाटील सरांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान. पनवेल असोसिएशन समितीचे आमचे सदस्य आहेत त्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ जितू दादा यांच्या शुभ हस्ते VRCC चषक 2023 मध्ये मोहन पाटील सरांचा मुंकोरी या व्यासपीठावरती शुभ सन्मान. माईची उबदार शाल असेल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. चांगला आवाज आहे मोहन पाटील.
थँक्यू सो मच मोहन पाटील. थँक्यू सो मच जितू. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये. मी साईराज आपलं मनापासून सरचे स्वागत करतोय. अंतिम लढत जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये एक ट्रॉफीचा मानकरी होणार. जबरदस्त ट्रॉफीज आपण पाहतोय. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिलं मी म्हणेन. मी रोहितचं कौतुक करेन की रोहितने काही ट्रॉफीज सिलेक्ट केल्यात. जबरदस्त ट्रॉफीज, अप्रतिम ट्रॉफीज. नक्कीच नक्कीच ट्रॉफीकडे बघून असं वाटतं की जवळपास 2 लाखाच्या वरती टुर्नामेंट असेल. काही जबरदस्त ट्रॉफीज आहेत, अप्रतिम. चॉईस खूप चांगली आहे रोहितची. रोहित तर वैभव आमचे सांगत होते की या ट्रॉफीज नको, आपण आणखी चांगले घेऊ, परंतु जो सिलेक्शन केला रोहितनं आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली चॉईस आहे, अप्रतिम. 4 षटकांची मॅच. 4 षटकामध्ये गोलंदाजीचा आश्रय ते रोहितचा वापर केला जातोय. यश पंतांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना मात्र इथं स्टार्ट होईल. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 50 धावांची. गोलंदाज रोहित पाटील मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सज्ज. डीप लॉंग ऑफ मध्ये आपण राकेशला पाहू शकाल. निकेश समोर फलंदाज. समोरच्या दिशेनं बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉट मध्ये. हवाई यात्रेसाठी सफर. बॉलला पाठवलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री, रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. षटकाराने सुरुवात. चॉप करतायत चेंडू. बॅक टू द कीपर. यावेळी चेंडू मात्र जात 0. डॉट चेंडूची सांगता होते. 50 धावींची गरज असताना, धावसंख्येचा उच्चांक गाठत असताना सुयश पाटील यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. कमालीची गोलंदाजी, वेगाची स्वारी आणि गोलंदाजी. रोहित पाटीलची गोलंदाजी अप्रतिम. लय भारी गोलंदाजी ते करत असताना, साकारत असताना संघासाठी 100% कमिटमेंट देण्याचा हा त्याचा प्रयत्नांती परमेश्वर. फुल टॉस होता. चेंडू घरंगलत चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. अकीब मागच्या मॅच मध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. ती गरज आहे मी टीमला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी अकीबाने निकुला मात्र इथे करावी लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 50 धावांचा पिछा करत असताना 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. अकीब आहे स्ट्राईक एंडवरती. अकीबच्या बॅट मधून बॅटची आतली कडा. मात्र इथे नशिबाची साथ, कौशल्याचा आधाराने केलेला अभ्यास आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद यावेळीच्या फलंदाजाला मात्र दिला जातोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर या आशीर्वादाचा फायदा तो नक्कीच उचले, कारण त्यांच्यामध्ये क्षमता खूप मोठी आहे. ही एवन जोडी आहे स्टार रोहित टीमची. आमचे सिनियर कॉमेंटेटर झहीर पटेल देखील मॅचचा आनंद घेत असतील तर सरांचं सरचे स्वागत VRC चषकामध्ये आम्ही जरूर करू. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय दमदार हव्या यात्रेसाठी. प्लॉट मध्ये सबर जारी चरण. आई ना बोल ना, तू कशी दिसतेस माहितीये का? फलंदाजी करावी लागेल. जोपर्यंत अकीब आणि निकेश असतील तोपर्यंत आशेची महत्वाकांक्षी किरण त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत. अशा महत्वाकांक्षा इच्छा सर्व काही या दोन्ही फलंदाजांवरती. स्टार रोहितचं भविष्य या दोन्ही फलंदाजावरती. समोरच्या दिशेनं विशप मध्ये खेळतात. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छू अंतर. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं.
एक शेर तो दुसरा बब्बर शेर. षटकार चौकार चौकार षटकार. षटकाराचं वादळ इथे घुमलं गेले आकिबच्या बॅस मधून. पुन्हा एकदा धमाका करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत तिथे. फलंदाज बाद. अक्षरशः अगदी पायासमोर कॅच पकडली. शतरक्षक इथे पाहिले तर निक माली. जबरदस्त अप्रतिम झेल. पकडला झेल संपलाय गेला आकिबचा. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझे दर्शन दे मुझे दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. आकिब सुरुवात बेधडक करण्याचा प्रयत्न होता. आकिबच्या बॅट्स मधून धावा आल्याच तर आपण पाहिले गेलं तर 7 धावांचं योगदान दिला. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज सूरज मडवी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर कमालीचा कमबॅक. अप्रतिम कमबॅक इथे आपण दाखवलाय. क्षमता आहे त्या गोलंदाजामध्ये. षटकार आल्यानंतर नवीन फलंदाज सोहेल पटेलला आपण पाहू शकाल. 2 मॅच मध्ये त्याचा शांत आणि खऱ्या तर मग पाहिल्यानंतर बॅटिंग त्याची बोलली नाही, परंतु गरज आहे टीमला चांगली फटकेबाजी करण्याची. हलक्या हातानं समोरच्या दिशेने गॅप भरपूर मोठा आहे. धाव संख्येचा इथे नाहीये टोटा. चेंडू गरंगलत चालल्यात. आउट ऑफ द बार. बॅनर वरती आदळल्यात क्षेत्ररक्षक. जरा काळजी घ्या क्षेत्ररक्षक. चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. एकूण 24 धावा आहेत धाव फलकावरती. अद्याप देखील 26 धाव्यांची गरज आहे. टीम साठी गरज असेल तर अशाच फटक्यांची गरज आहे आणि या फटक्यांसाठी त्याला ओळखला जातोय सोहेल. खूप चपल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील थोडे इंजर्ड झालेत. कारण आपण पाहायला गेलं तर खूप सफर होता चेंडूचा. जवळपास त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं, परंतु प्रयत्न त्याचे खरोखर खूप चांगले होते. सोहेलच्या बॅट्स मधून आलाय चौकार. आता येणार झटकार. ती खासियत ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा चेहरा. कडुलिंबाला आला कसा. स्लोवर करण्याचा प्रयत्न गरंगाला चालला. अगदी जमिनीला चाटत हा चेंडू अलॉंग द कार्पेट. एकच रन मिळेल. 1 रनच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आल्या गेल्यात 31 धावा. 19 धावांची अद्याप देखील गरज आहे. काय फटकेबाजी. दोन्ही फलंदाजी ते मात्र सटीक फलंदाजी करत असताना संघाला चांगल्या शिखरापर्यंत नेण्याचं कार्य त्यांच्या हातामध्ये आपण त्यांनी पाहिलं. ओहो, यावेळी लेट कट केल्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गरंगलत चेंडू झालाय. लॉंग स्टॉप रिजन मधून आउट ऑफ द पार. ओर द रोप. खणखणी सनसनी 4 रन. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये आल्यात 21. म्हणजे एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 35 रन. 35 धावा. फक्त 15 धावांची गरज आहे. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला टीम नागा फास्ट केला आपण. स्टार होई टीमचे 12th मॅन
चोरीच्या नजरेनं ट्रॉफीकडे बघतायत. एके ते डॉक्टरच्या भूमिकेमध्ये देखील गेले होते मैदानामध्ये. टीमसाठी भरपूर मोठा सपोर्ट करतात ते आमचे एके. त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करू. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अद्याप देखील सामना बॅलन्स आहे. विकेट टेकन गोलंदाजी ते करावी लागेल. यस 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 इथे मात्र बॅटला ब्रश जरूर झालाय. फलंदाज बाद झालाय. सोहेल पटेल बॅक टू द डगआउट. जड पावलं ना हा फलंदाज पॅवलिंग कक्षामध्ये. गॅस डीजे ठोक. तोपर्यंत मॅच आपण बॅलन्स जरूर पाहणार आहोत. 11 मध्ये बनवायचे 15 समोरचा असणारा फलंदाज आपण पाहतोय तो मात्र अरबाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ते गोलंदाज आपण पाहतोय. सिद्धू भोईरला पहिल्या चेंडूवरती मिळाली या सफलता. प्रयत्न इथे करावे लागतील अशाच पद्धतीची गोलंदाजी. हा ट्रॅकर पंचांनी नो घोषित केलाय कारण क्षेत्ररक्षक एका साइडला जास्त क्षेत्ररक्षक असतील कदाचित. यस पंच लेग साइड मध्ये यस 3 क्षेत्ररक्षक जास्त होते. थँक्यू. चला फ्रीट असेल. येणारा चेंडू फ्रीट. येस उल्हास पाटील तलोजा मजकूर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. फ्रीट असेल. पंचांनी नो घोषित केलाय. एका साइडला जास्त क्षेत्ररक्षक होते. चला प्रोफेशनल पंच आहेत. पंचने नो घोषित केलाय आणि तो नोच आहे. आणि फ्रीट असेल. उघडा डोळे पाणी चेंडू असेल तो मात्र फ्रीट. मोठे फटके मात्र खेचू शकतात. फक्त रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद असेल. सुवर्ण संधी फ्रीट. ऑक्टोबर 2010 या वर्षी फ्रीट वरती निश्चितच नो वरती फ्रीट नियम घोषित करण्यात आला होता आणि ते फ्रीटचा खऱ्या अर्थानं बचावला गेलाय फलंदाज अरबाज. उर्वरित समीकरण धावसंख्या धाबळकर ती पाहिली तर एकूण धावा 41. 9 धावांची गरज देखील. नऊ धावांची गरज. निको आकिब आणि सोहेल यांची ही जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. अद्याप देखील बॅलन्स सामन्यामध्ये जर तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर डॉट चेंडू आणि सर्वात मोठी डोकीदुखी जर मैदानामध्ये होत असेल तर निकूची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु तो चांगला फलंदाज आहे. निकूसाठी हा चेंडू ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही या चेंडू. डॉट चेंडूची सफर या षटकातील चेंडू बाकी असतील. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. मॅच मध्ये शिरकाव करील का टीम नागाव. यावेळेस मात्र विकेट किपर बीट मॅच मध्ये ट्विस्ट. परंतु मागे दिवसा जागता पहारा देतात ते क्षेत्ररक्षक. जबरदस्त गोलंदाजी. पिसअप गोलंदाजी. गरज होती अशा पद्धतीची गोलंदाजी. आता 8 मध्ये बनवायच्या 9 धावा. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम VRCG चषक 2023.
8 चेंडू 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच अद्याप देखील बॅलेन्स. बिग विकेट मैदानातून बाहेर. यस, बॅटला चेंडू जरूर फ्रेश झालाय. कॉट वेनच्या माध्यमातून इथे फलंदाज बाद झाला. जो वादळ होता तो वादळ आता शांत झालाय. 7 मध्ये आता बनवायच्या 9 धावा. सारा महाराष्ट्र त्याने गाजविला असा हुकमी एक कहार. सारा गरज. जबरदस्त गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल टीम नागाव जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी. पीस ऑफ माइंड ब्लोइंग आउटस्टँडिंग गोलंदाजी या ठिकाणी करत असताना सिद्धू भोईर अप्रतिम कमबॅक. आता नवीन येणारा फलंदाज सम्रा इथनं गोलंदाजीला करणार का बुमरा. इथं जसप्रीत बुमरा जशी गोलंदाजी मात्र इथं साकारावी लागेल. सिद्धू भोईर 7 मध्ये बनवायच्यात 9. हलक्या हातानं टॅप केलाय चेंडू मात्र इथे ऑफसाइड रिजन मधून बॅकवर्ड स्वीपर कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. आता 6 मध्ये गरज असेल फक्त 7 धाव्यांची. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज टीम स्टार ओव्हर टीम साठी. सात धाव्यांची गरज. आमच्या जिल्ह्याने अक्षरशः डोळ्यात तेल घालून मॅचचा आनंद घेतात आणि ते फार मोठे समर्थक आहेत स्टार ओव्हर टीमचे. 6 मध्ये 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजी आपण पाहतो राकेश पाटीलला इथे गोलंदाजी तीक्ष्ण धारदार जबरदस्त. कमबॅक जर द्यायचं असेल तुम्हाला हाय स्टँडिंग फिल्डिंग करावी लागेल. त्यानंतर विकेट टेकन अशी गोलंदाजी करावी लागेल आणि क्रिएट युअर हार्डवर्क आणि त्यानंतर दडपणावरती दडपण तुम्हाला इथे क्रिएट करावं लागेल. दोन्ही टीमला स्पर्धेच्या माध्यमातून देवी या VRCच्या चषकाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. बनवायच्या 6 मध्ये 7 एक धावेसाठी तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. हा ट्रॅकर होता. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक बनले दर्शक. चेंडू आउट ऑफ द पार. ओव्हर द रोप चेरेन. जबरदस्त खेळ. फक्त 1 धाव्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. आता क्लोज इनकाउंटर करण्यासाठी क्षेत्ररक्षण अगदी समोर. पहिल्या चेंडूने मात्र सामना खुला केलाय. 5 मध्ये 1. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावांची गरज आहे. फटका अप्रतिम आणि या ठिकाणी स्टार ओव्हर टीम गो टू सुपर 4. कॉंग्रॅच्युलेशन स्टार ओव्हर टीम. हार्ड लक राहिला टीम नागाव टीम. हरलात पण वाघासारखे लढत. 12th मॅन नागाव टीमनी नक्कीच 12 मॅनने आम्हाला भविष्यवाणी सांगितली होती. राकेशनी 2 चेंडू मध्ये जर मोठे फटके नाही दिले तर मॅच मध्ये शिरकाव करतील. परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. मॅच फिनिश. ओपनिंग जोडी आमची आदित्य म्हात्रे आणि ऍडव्होकेट विक्रम पाटील. मॅच होणार आहे आता. 12 चेंडू 25. ठीक आहे. जिंकल त्यांनी 1000 रुपये कमिटीकडे जमा करा. मॅन ऑफ द मॅच. कोणला देतो? 5 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 फलंदाजा घाशा गोंडाला. सदा पटेल त्याचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार आल्या.
चला मॅन ऑफ द मॅच सदाब. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. हार्डलक राकेश पाटील. सुरेख फलंदाजी. तर विशाल सरांचा आज जबरदस्त पंचांची कामगिरी राहिली. तर विशाल दादांचा आपण विशालदादा पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आमचे आयोजक करतील. येस रोहित आपण या. रोहित यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचा शुभ सन्मान करतो. सर्वप्रथम ट्रॉफी देऊ. किरण दादा भोईर मॅन ऑफ द मॅच सदाब.